महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात खळबळ उडवून देणारी घटना अक्कलकोट येथे घडली आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासून, शाई फेकून आणि गाडी फोडून हल्ला केला आहे। या घटनेने राज्यातील पुरोगामी चळवळी आणि विचार स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या हल्ल्यानंतर गायकवाड यांनी पंढरपूर येथे स्वागत स्वीकारले असून या प्रकरणाचे राजकीय परिणाम आता चर्चेचा विषय ठरत आहे। काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। रविवारी 13 जुलै 2025 रोजी प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फतेह सिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते। या कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि काही शिवभक्तांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला। त्यांच्या तोंडावर काळी शाई फेकण्यात आली, कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला आणि काळही फासलं गेलं व त्यांची गाडीही फोडण्यात आली। छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती या हल्ल्यामागील कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप। हल्ल्यादरम्यान गायकवाड यांना गाडीतून खेचून धक्काबुक्की करण्यात आली। त्यांनी हात जोडून माफी मागितली, परंतु कार्यकर्त्यांचा राग शांत झाला नाही। या घटनेमुळे अक्कलकोटमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत इंदापूर येथील शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। हल्ल्यानंतर सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना प्रवीण गायकवाड यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, माझ्यावर हल्ला झाला, माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, पण माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी आज जिवंत आहे। ही घटना म्हणजे विचार स्वातंत्र्यावर हल्ला आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमस्थळी पुरेसा पोलीस बंदोबस्त का ठेवला नाही, ही बाब संशयास्पद आहे। अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। निश्चितच ते संभाजी ब्रिगेडच्यावर ज्यावेळेस हल्ला करतात त्यावेळेस ते विरुद्ध विचारसरणीचे आहेत, हे निश्चित आहे। ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात। गायकवाड यांनी पुढे सांगितले, ज्यांनी हे घडवून आणलं त्यांच्यासाठी ही शेवटाची सुरुवात आहे। आमचा विचार फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे। आम्ही मानवता आणि समतेचा पुरस्कार करतो आणि तो पुढेही चालू राहील। घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करताना भाजपवर गंभीर आरोप केले आहे। ते म्हणाले, प्रवीण गायकवाड यांच्यावर भाजपच्या गुंडांनी भ्याड हल्ला केला। महाराष्ट्राला बिहार बनवायचे आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। या पद्धतीचा हल्ला झाला, त्याच्यात तर त्यांचा जीव घेण्याचंच प्लॅनिंग होतं। म्हणजे काय काय इशारा काय द्यायचा तुम्हाला, बोलायचं नाही। हा हल्ला बघितल्यानंतर
हल्ला अचानक एका गटाने वगैरे केलेला हल्ला नाही, हा सुनियोजित कटाचा भाग. ज्या विचारांविरुद्ध प्रवीणदादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित समूहाने केलेला हल्ला. पण मी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध करतो. संजय राऊत म्हणाले की शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे. महाराष्ट्र अराजकतेच्या कड्यावर उभा आहे. भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहे ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहात का या लोकांवर? बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळा कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकल्या फडणवीसांच्या राज्यामध्ये. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर निषेध व्यक्त करत म्हणाले की अशा रीतीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत हे आपल्याला माहीत आहे. हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड पंढरपूर येथे दाखल झाले, जिथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्यावर दूध अभिषेक करत त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागतामुळे गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी गायकवाड यांना फोन करून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि त्यांना पाठिंबाही दर्शवला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असल्याची माहिती आहे. दीपक काटे याच्या फेसबुक अकाउंटवर देखील भाजप पदाधिकारी असल्याचा उल्लेख आहे. तर भाजपचा गमछा घातलेला दीपक काटे याचा फोटो देखील समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेड ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुरोगामी संघटना आहे आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे बहुजन समाजात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ प्रवीण गायकवाड यांच्यावरच नव्हे तर पुरोगामी विचारांवर आणि सामाजिक सलोख्यावर झाला आहे. यामुळे आगामी काळात संभाजी ब्रिगेड आणि इतर पुरोगामी संघटना अधिक आक्रमकपणे राजकीय भूमिका घेऊ शकतात. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला आणि त्यानंतर पंढरपूर येथील स्वागत यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. हा हल्ला विचार स्वातंत्र्य आणि पुरोगामी चळवळीवरील हल्ला मानला जात असून याचे पडसाद राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर दीर्घकाळ दिसून येऊ शकतात. संभाजी ब्रिगेडने या हल्ल्याचा शेवटाची सुरुवात संबोधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता प्रशासन आणि सरकार यावर कशी प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जे केलं ते बरोबर होतं की चुकीचं? आणि त्यांच्यावर झालेला हल्ला याबद्दल तुमचे काय मत आहे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला.